मजा आएगा ना भिड़ो। भाई मारो, मुझे मारो मारो। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, स्टेटस प्रो एकदम खतरनाक कडक असा छान असा व्हिडिओ झालेला मित्रांनो। व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा। जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब पण करून टाका। सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे। बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। जसं की मग आपल्या या व्हिडिओमध्ये जे काही यूज केलेलं मटेरियल आहे ते सर्व काही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। अगदी फ्रीमध्ये अपलोड करत असतो मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात अगोदर लागणारा जे काय अलाइट मोशन APK बिना वॉटरमार्कचं ते हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवरतीच देत असतो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आपण आजच्या एका नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। अगोदर आपला अलाइट मोशनला ओपन करायचं, प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं। प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। बीट मार्क प्रीसेटला पहिले ओपन करायचं आहे मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। मग आपल्या डब्यावरती क्लिक करून आपल्या जे काही नावाचं फोल्डर आहे त्यावरती क्लिक करून आपल्या नावाचं फोल्डर ओपन करून घ्यायचं। मग आपला अशा प्रकारे फोटो दिसेल, त्या फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे लहान फोटो दिसतात, वरच्या बाजूला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करून घ्या। मग लास्टला जायचं, अशा प्रकारे लास्टला गेल्यानंतर मग आपलं असं फर्स्टला यायचं, सेकंड बीटला जायचं, 2 पार्टमध्ये कट करायचं, आणखीन सेकंड बीटला जाऊन 2 पार्टमध्ये कट करायचं, आणखीन सेकंड बीटला जाऊन 2 पार्टमध्ये कट करून अशाच प्रकारे पूर्ण फोटोला करून घ्या। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा। जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे। अशा प्रकारे मी बनवून दिलेला आहे मित्रांनो। आपला ह्या ॲड करून घ्यायचं, ॲड केल्यानंतर मग लास्टला जायचं, लास्टला जाऊन ओढून घ्यायचं। अशा प्रकारे ओढून घेतल्यानंतर असं इमोजीवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक आपल्या हिशोबाने सेट करून घ्यायचं। जसं मी सेट करत आहे त्याच स्टेपमध्ये सेट करून घ्यायचं। तर मित्रांनो, आपला इफेक्ट्स ॲड करण्यासाठी बॅक जायचा। तर आपला आता शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या आणखीन बॅक जायचं, बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्या। आणखीन आपला बॅक जायचा आहे, बॅक गेल्यानंतर शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर आपला अशा प्रकारे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचा। आणखीन आपला बॅक जायचं, बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। या ऑप्शनवरती क्लिक करून आपला सेकंड बीटवरती जाऊन सेकंड बीटच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा। आणखीन आपला बॅक जायचा आहे, मग शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। आपलं जे काही सेकंड फोटो झालेला आहे मित्रांनो, थर्ड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा। आणखीन आपला बॅक जायचा, मग आपला बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचा मित्रांनो। मग आपला थर्ड फोटोवरती जाऊन इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। थर्ड फोटो झाल्यानंतर मग मित्रांनो आपला शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। कॉपी इफेक्ट केल्यानंतर मग आपला बॅक जायचं, बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचा। ओपन केल्यानंतर मग आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। आपला बॅक जायचं, बॅक गेल्यानंतर शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मग आपला इथे डबल फोटो दिसत असेल मित्रांनो, डबल फोटो जसं की खालच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। कॉपी इफेक्ट केल्यानंतर मग आपलं हे वरची फोटो कुठून ते कुठेपर्यंत आहे बघायचं। 2 सेकंड काहीतरी मागे आहे मित्रांनो, फोटोवरती क्लिक करायचं, ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जायचं। मग आपलं असं बघायचं लाईटनमध्ये आहे, स्क्रीनमध्ये आहे, लाईटन स्क्रीनमध्ये केलेलं आहे मित्रांनो। आणखीन आपल्या बॅक जायचं, बॅक गेल्यानंतर मग बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जसं की आता जिथे आपल्या डबल बीटचे फोटो दिसेल, फोटोवरती क्लिक करून ह्या ऑप्शनवरती क्लिक करून डुप्लिकेट फोटो करूया। डुप्लिकेट फोटो केल्यानंतर आपलं अशा प्रकारे 2 सेकंड मागे ओढून घ्यायचं मित्रांनो। अशा प्रकारे ओढून घेतल्यानंतर या ओढाच्या ऑप्शनवरती क्लिक करून ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो खालच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा। मग आपल्या वरच्या फोटोवरती क्लिक करायचं, ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जायचं, लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचं। स्क्रीन केल्यानंतर मित्रांनो जसं की तुम्हाला अशा प्रकारे फोटो दिसून जाईल। मग आपला बॅक जायचं, बॅक गेल्यानंतर शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचा मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला जसं की अशा प्रकारे डबल बीटच्या पुढची फोटोवरती क्लिक करून घ्या। मग इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। कॉपी इफेक्ट केल्यानंतर आणखी आपल्या बॅक जायचं, बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो।
ओपन केला अशा प्रकारे लास्टला जायचं. लास्टकडून फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट सेपरेट करून घ्यायचं. आणखी आपला बॅक जायचा मित्रांनो. बॅक गेल्यानंतर मग आपला शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करायचा. ओपन केल्यानंतर मग आपला लास्टचे जे काही इफेक्ट्स आहे लहान फोटो असेल त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं. मग आपला आणखी बॅक जायचं. बीट मार्क प्रिसेटला ओपन करायचा. ओपन केल्यानंतर मग अशा प्रकारे लास्टला जायचं. लास्टला मग फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करून घ्यायचा. मग आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. जसे की अशा प्रकारे दिसत आहे तुम्हाला आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. आपला एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो.